हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि त्यातील आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 6. आय एम शुअर की तुम्ही माझे आधीचे सेशन्स अटेंड केलेच असतील. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर या सेशनमध्ये आपण टेन्सचे टाइप्स शिकणार आहोत. टेन्सला मराठीमध्ये म्हणतात काळ. ओके. तर इथे जे तुम्हाला दिसतंय प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स, पास्ट टेन्सचे 4 टाइप्स आणि फ्युचर टेन्सचे 4 टाइप्स. तर हे बघून तुम्हाला अजिबातच घाबरण्याची गरज नाहीये. कारण की आय एम शुअर हे माझं कंप्लीट सेशन झाल्यानंतर तुम्हाला टेन्सेसमध्ये कुठलीही अडचण येणार नाहीये. सो बघत राहा माझं हे कंप्लीट सेशन. आता पुढे मी तुम्हाला या टेन्ससाठी जे फॉर्म्युलेज आहेत ते दाखवणार आहे. आता हे असं बघून तर अजिबातच घाबरण्याची गरज नाहीये. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याच्यासाठी एम, इज, आर आणि व्हर्बचा वापर करायचा आहे. नेक्स्ट सिंपल पास्ट टेन्स ह्याच्यासाठी सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब तुम्हाला V1, V2, V3, V4 असे जे फॉर्म्स आहेत तर तिथे सेकंड फॉर्म यूज करायचा आहे. ओके, V2. आता सिंपल फ्युचर टेन्स इथे तुम्हाला विल सोबत व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. हे सिंपल टेन्स साठी झालं. ओके. आता कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर चालू असलेली जी क्रिया आहे, चालू क्रियेचा काळ त्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो. सो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जेव्हा असेल, तर एक लक्षात ठेवायचंय की जेव्हा कुठलीही क्रिया ही चालू आहे, तेव्हा आपल्याला V4 यूज करायचा आहे. म्हणजे काय? ॲक्शन व्हर्बचा फोर्थ फॉर्म. त्याला आपण आय-एन-जी लावतो. कुठलाही जो व्हर्ब असेल, त्याचा फोर्थ फॉर्म जो आहे, त्याला आपण आय-एन-जी लावतो. तर तुम्हाला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही टेन्सच्या कंटिन्युअस टेन्स जेव्हा घेणार, तेव्हा तुम्हाला आय-एन-जी फॉर्म म्हणजे V4 त्याला आपण म्हणतो ॲक्शन व्हर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. फक्त जेव्हा प्रेझेंटमध्ये क्रिया चालू असेल, तेव्हा एम, इज, आर हेल्पिंग व्हर्ब्स यूज करायचे. पास्टमध्ये क्रिया जर दाखवायची असेल कंटिन्युअस तर वॉज वेअर यूज करायचंय आणि फ्युचरमध्ये जर असेल तर विल बी यूज करायचंय. ओके. तसंच परफेक्ट. परफेक्ट प्रेझेंट मध्ये परफेक्ट टेन्स म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले समजून घ्या. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? तर पूर्ण झालेली क्रिया दर्शवणारा काळ. कंप्लीट जी क्रिया झाली आहे त्याच्याबद्दल जर आपण बोलतोय तर तेव्हा परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या वेळी तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब्स यूज करायचे आहेत हॅव, हॅज आणि हेल्पिंग सॉरी जो व्हर्बचा फॉर्म आहे तो तुम्हाला थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. ओके, V3. आणि परफेक्ट पास्ट मध्ये तुम्हाला हॅड यूज करायचे. जे माझ्या आधीचे सेशन्स जर तुम्ही अटेंड केले असतील तर त्याच्यामध्ये हॅव, हॅज कधी यूज करायचे, हॅड केव्हा यूज करायचे हे मी ऑलरेडी शिकवलंय. सो परफेक्ट टेन्स जर असेल तर तुम्हाला प्रेझेंटसाठी हॅव, हॅज यूज करून ॲक्शन व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. पास्टमध्ये हॅड यूज करायचे आणि ॲक्शन व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. तसंच फ्युचरमध्ये तुम्हाला विल हॅवचा यूज करून ॲक्शन व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. ओके. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी क्रिया काही काळापासून चालू आहे आणि अजूनही ती सुरूच आहे. तर तेव्हा आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्ससाठी तुम्हाला फॉर्म्युलेज काय यूज करायचे? हॅव, हॅज, बीन प्लस जो ॲक्शन वर्ब आहे त्याचा सुद्धा इथे फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. सेम परफेक्ट कंटिन्युअस पास्टसाठी तुम्हाला हॅड बीन प्लस ॲक्शन वर्बचा फोर्थ फॉर्म आणि फ्युचरमध्ये विल हॅव बीन प्लस ॲक्शन वर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. आता हा टेबल जर आहे, हा समजला नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. मी डायरेक्टली तुम्हाला सेंटेन्सेसकडे घेऊन जाते. आय एम शुअर की तुम्हाला सेंटेन्सेस जर बनवून दाखवले तर तुम्हाला अजून लक्षात येईल. तर बघूया प्रेझेंट टेन्सचे जे 4 टाइप्स आहेत. इथे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सॉरी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. तर सिंपल प्रेझेंट म्हणजे काय? तर साधा काळ. ओके. सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा काळ. इथे कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर काळाबद्दल तुम्ही बोलत नाही आहात. ओके. तर एक्झाम्पल म्हणून मी इथे सांगते,
आय स्टडी एव्हरी डे. मी दररोज अभ्यास करतो किंवा करते. ठीक आहे, मी दररोज अभ्यास करतो. ओके. तर प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे मी काय सांगितलंय, की एखादी क्रिया सुरू आहे. चालू क्रियेचा काळ. चालू क्रियेचा काळ म्हणजे कंटिन्युअस. तर आता हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणजे मी सध्या माझी ती क्रिया सुरू आहे. म्हणजे काय? तर मी आता अभ्यास करत आहे. ह्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? आय एम स्टडिंग राइट नाऊ. ठीक आहे. आय एम स्टडिंग. इथे दिसतंय V4 यूज केलाय. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट म्हणजे एखादी क्रिया कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. मी 2 तास अभ्यास केला आहे. केला आहे. तर 2 तास अभ्यास कंप्लीट झालाय. ठीक आहे. सो इथे आपण परफेक्टमध्ये काय यूज करायचं? तुम्हाला हॅव यूज करायचं आहे आणि अजून काय यूज करायचंय? थर्ड फॉर्म. ॲक्शन व्हर्बचा थर्ड फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. सो आय हॅव स्टडीड फॉर 2 अवर्स. 2 आवर्स. फोर्थ एक्झाम्पल जे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर एखादी क्रिया जी काही काळापासून चालूच आहे आणि अजूनही ती कंटिन्यू सुरूच आहे. थांबलेली नाहीये. म्हणजे 2 तासापासून, सकाळपासून किंवा काही काही वेळापासून एखादी क्रिया चालूच आहे आणि अजूनही ती क्रिया सुरूच आहे. याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. तर एक्झाम्पल म्हणून मी इथे घेतलंय, मी सकाळपासून अभ्यास करत आहे. आता सकाळपासून अभ्यास करत आहे आणि अजूनही अभ्यास करतच आहे. तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुम्ही इथे म्हणाल तर सेंटेन्स कसं तयार होईल? तुम्हाला हॅव बीनचा यूज करायचा आहे आणि ॲक्शन व्हर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. सो आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग असं तुमचं सेंटेन्स तयार होईल. आता सेम तुम्हाला पास्ट टेन्स बद्दल बघायचंय. पास्ट आणि फ्युचर मधले सुद्धा सेंटेन्सेस मी इथे करून दाखवले. तर बघूया पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट म्हणजे काय? साधा भूतकाळ. ठीक आहे. साधा भूतकाळ. तर इथे एक्झाम्पल मी घेतलंय, मी काल अभ्यास केला. काल अभ्यास केला. ह्याच्यावरून हे कळतंय की हा पास्ट मध्ये आहे. तर इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट होईल? आय स्टडीड येस्टरडे. स्टडीड. स्टडीड म्हणजे इथे ॲक्शन व्हर्बचा सेकंड फॉर्म यूज केलेला आहे. ओके. आय स्टडीड येस्टरडे. आता पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय? तर इथे भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू आहे. म्हणजे चालू होती. त्याच्याबद्दल आपण बोलतोय. सो एक्झाम्पल काय? तू फोन केला तेव्हा मी अभ्यास करत होतो. करत होतो म्हणजे काय? मी अभ्यास करत होतो म्हणजे ती क्रिया कंटिन्यू चालू होती ना. तर इथे पास्टमध्ये मला ती क्रिया कंटिन्युअसली चालू आहे असं बोलायचंय. सो तू फोन केला तेव्हा मी अभ्यास करत होतो. तर इथे कसं तुमचं सेंटेन्स तयार होईल? आय वॉज स्टडिंग व्हेन यू कॉल्ड. आय वॉज. वॉज यूज करायचा आहे आणि V4 म्हणजे ॲक्शन व्हर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. ठीक आहे. सो आणि इथे पास्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तुम्ही पास्टमध्ये बोलताय म्हणून इथे आपण परत एक सेकंड ॲक्शन व्हर्ब घेतलंय त्याचा ॲक्शन व्हर्बचा सेकंड फॉर्म यूज करावा लागतो. सो आय वॉज स्टडिंग व्हेन यू कॉल्ड. म्हणजे तू फोन केला होता तेव्हा मी अभ्यास करत होतो. ठीक आहे. तर ही क्रिया इथे चालू होती म्हणून हे सेंटेन्स असं होईल. आता पास्ट परफेक्ट म्हणजे कंप्लीट झालेली क्रिया. ठीक आहे. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे एखादी क्रिया कंप्लीट झालेली असेल, पूर्ण झालेली क्रिया असेल, तर तिच्यासाठी तुम्ही परफेक्ट असं परफेक्ट टेन्स यूज करता. सो फॉर एक्झाम्पल, परीक्षा सुरू होण्याआधी मी अभ्यास केला होता. परीक्षा सुरू होण्याआधी मी अभ्यास केला होता. तर ही क्रिया करून कंप्लीट झालेली आहे म्हणून परफेक्ट टेन्स. ओके. सो तुम्हाला इथे हॅडचा यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि हॅडचा यूज करून परफेक्टमध्ये तुम्हाला काय यूज करायचंय? कुठला फॉर्म यूज करायचा आहे? तर थर्ड फॉर्म. ठीक आहे. ॲक्शन व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. सो परीक्षा सुरू होण्याआधी मी अभ्यास केला होता. हे जर मराठी सेंटेन्स आहे. इथे क्रिया कंप्लीट झालेली दिसून येते. सो सेंटेन्स विल बी लाइक दिस. आय हॅड स्टडीड बिफोर द एक्झाम स्टार्टेड. ओके. फोर्थ जे आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता परफेक्ट कंटिन्युअस बद्दल मी काय सांगितलंय? परफेक्ट कंटिन्युअस बद्दल मी काय सांगितलंय, की एखादी क्रिया काही काळापासून कंटिन्यू सुरू आहे आणि अजूनही ती सुरूच आहे.
हे दर्शवण्यासाठी आपण परफेक्ट कंटिन्युअस म्हणतो. ठीक आहे. पण आता इथे पास्टसाठी आपण ते घेतोय. तर एक्झाम्पल बघूया. जेवणाआधी मी 3 तास अभ्यास करत होतो किंवा होते. जेवणाआधी मी 3 तास अभ्यास करत होतो. तर ही क्रिया 3 तासापासून सुरूच आहे. ठीक आहे. अभ्यास करत होतो. तर तुम्हाला इथे परफेक्ट कंटिन्युअससाठी फॉर्म्युलीजमध्ये काय सांगितलंय? हॅड बीन यूज करायचं आहे. ठीक आहे. आणि ॲक्शन वर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. म्हणून इथे स्टडिंग घेतलंय. सो आय हॅड बीन स्टडिंग फॉर 3 आवर्स बिफोर डिनर. ओके. आता सेम आपण फ्युचरसाठी बघूया. फ्युचरमध्ये सिंपल फ्युचर म्हणजे साधा भूतकाळ. ठीक आहे. एक्झाम्पल कसं असेल? मी उद्या अभ्यास करीन. ठीक आहे. मी उद्या अभ्यास करीन. सो सिम्पली आपल्याला आय विल यूज करायचे. सो आय विल स्टडी टुमॉरो. ओके. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू असलेली क्रिया. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल तेव्हा एक्झाम्पल बघूया. मी रात्री 8 वाजता अभ्यास करत असेन. मी रात्री 8 वाजता अभ्यास करत असेल म्हणजे इथे कंटिन्युटी दिसतीये तुम्हाला. म्हणजे चालू क्रिया दिसते आहे. ठीक आहे. म्हणून चालू क्रिया आहे ही भविष्य काळामध्ये. तर तुम्हाला फॉर्म्युलिस्टमध्ये काय सांगितलंय? विल बी प्लस ॲक्शन वर्बचा फोर्थ फॉर्म यूज करायचा आहे. सो एक्झाम्पल कसं होईल? आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM. ओके. आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM. इथे मी रात्री 8 वाजता अभ्यास करत असेल. रात्री म्हटलंय, सो रात्रीसाठी इथे PM यूज केलंय. ओके. जेव्हा सकाळ असते ते सकाळी 12 वाजेच्या आत आपण AM यूज करतो. 12 नंतर रात्रीच्या 12 पर्यंत आपण PM यूज करतोय. म्हणून एक्झाम्पल असं आहे, आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM. मी रात्री 8 वाजता अभ्यास करत असेल. म्हणजे ही चालू क्रिया आपण दर्शवतोय भविष्य काळामध्ये. आता भविष्यात एखादी क्रिया कंप्लीट करून झालेली असेल म्हणजे परफेक्ट टेन्स. तर एक्झाम्पल बघूया. तेव्हापर्यंत मी अभ्यास करून झालेला असेन. म्हणजे ही क्रिया कंप्लीट करून झालेली असेल. तर परफेक्ट इथे तेव्हापर्यंत मी अभ्यास करून झालेला असेन म्हणजे एखादी क्रिया कंप्लीट झाल्याचं तुम्ही इथे दर्शवताय. सेंटेन्स कसं तयार होईल? तुम्हाला इथे विल हॅवचा यूज करायचा आहे. ओके. सो आय विल हॅव स्टडीड बाय देन. आय विल हॅव स्टडीड बाय देन. असं इथे एक्झाम्पल तयार होते. ठीक आहे. आता इथे स्टडीड म्हणजे इथे थर्ड फॉर्म यूज केलाय तुम्ही ॲक्शन वर्बचा. फोर्थ इथे दिसते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय? एखादी क्रिया चालू होती आणि चालूच आहे अजूनही. तर हे दर्शवण्यासाठी आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ते सेंटेन्स घेतो. तर आता हे फ्युचरसाठी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला यूज करायचा आहे. सो सेंटेन्स बघूया. तू येईपर्यंत मी 5 तास अभ्यास करत असेन. तू येईपर्यंत मी 5 तास अभ्यास करत असेन. सो सेंटेन्स कसं तयार होईल? आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 5 आवर्स बाय द टाइम यू अराइव्ह. म्हणजे तू येईपर्यंत मी 5 तास अभ्यास करत असेल. मोस्टली हा जो टेन्स आहे हा यूज होत नाही. बोलताना हा जनरली यूज होत नाही. ठीक आहे. तरी सुद्धा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी हे सगळे टेन्स तुम्हाला शिकवले. अँड तुमच्या लक्षात आलं असेल आता कंपॅरेटिव्हली कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतो, परफेक्ट टेन्स म्हणजे काय असतो किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय असतो. तर हे आता एक्झाम्पल्स वरून तुमच्या लक्षात आलंच असेल. सो तुम्ही सुद्धा असेच काही एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करत राहा. तोवर मी घेऊन येते माझं नेक्स्ट सेशन. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून.